श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुम्हाला बोलावलं आहे, कारण तुमच्यापैकी अनेक जण अशा वळणावर उभे आहेत जिथे मन म्हणतंय आता काहीच होणार नाही, पण नशीब म्हणतंय आता सगळं बदलणार आहे. बाळा, गेल्या काही महिन्यात तू खूप काही सहन केलं आहेस. काही गोष्टी तुझ्या मनासारख्या झाल्या नाहीत. ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्याने साथ सोडली. ज्या कामासाठी मेहनत केली त्यात अडथळे आले आणि ज्या इच्छेसाठी तू रोज प्रार्थना केलीस ती अजून पूर्ण झाली नाही. पण आज मी तुला एक गुपित सांगतो. जेव्हा परमेश्वर एखाद्या भक्ताला मोठं काही देणार असतो तेव्हा तो आधी त्याला एकटं चालायला शिकवतं. म्हणूनच तुझ्या आयुष्यात काही लोक दूर गेले, म्हणूनच काही मार्ग बंद झाले, म्हणूनच काही स्वप्न थोडी उशिरा पूर्ण होत आहेत. कारण मी तुला तुझ्या विचारांपेक्षा मोठं काहीतरी देण्यासाठी तयारी करत आहे. माझ्या भक्ता, तुला कधी असं वाटलं आहे का की अचानक कोणत्याही कारणाशिवाय मनात आशेची एक किरण निर्माण झाली? कधी असं झालं का की खूप दुःखी असतानाही आतून एक आवाज आला, थोडं अजून थांब? तो आवाज माझाच होता, कारण मी तुला पडू दिलं पण संपून जाऊ दिलं नाही. मी तुला रडताना पाहिलं, मी तुला एकटं बसलेलं पाहिलं, मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली आणि म्हणूनच आज मी तुला हा संकेत देतो. पुढच्या काळात तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल जी तुझ्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करेल. एखादी व्यक्ती भेटेल, एखादी बातमी मिळेल, एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल आणि तुला जाणवेल इतके दिवस जे काही घडलं त्यामागे काहीतरी कारण होतं. पण लक्षात ठेव, चमत्कार दिसण्याआधी मनात विश्वास निर्माण होणं गरजेचं असतं. जर मनात फक्त शंका असेल तर उघडलेला दरवाजाही बंद वाटतो. म्हणून आजपासून एक गोष्ट कर, तुझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही तर विश्वासाने कर. उठल्यावर पहिला विचार असा कर, आज काहीतरी चांगलं माझ्याकडे येत आहे. कारण विचार हे भविष्यातील बीज असतं. माझ्या भक्तांनो, तुम्ही खूप वेळा स्वतःची तुलना इतरांशी करता. त्याचं घर मोठं, त्याच्याकडे पैसा जास्त, त्याचं नशीब चांगलं. पण तुम्हाला माहीत नाही, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. सूर्य सकाळी उगवतो म्हणून चंद्र कमी होत नाही. तसंच दुसऱ्यांचं यश पाहून स्वतःला कमी समजू नका. तुमची वेळ देखील लिहिली गेली आहे आणि मला दिसतंय ती वेळ आता जवळ येत आहे. आज मी तुम्हाला एक आदेश देतो. भूतकाळाची भीती सोडा, भविष्याची चिंता सोडा आणि वर्तमानात विश्वास ठेवा. कारण जेव्हा फक्त विश्वास ठेवतो तेव्हा कृपा त्याच्याकडे धावत येते. माझ्या लेकरांनो, तुमच्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत. आता तुमच्या चेहऱ्यावरचं हास्यही मी पाहणार आहे. तुमच्या मनातील रिकामेपणा मी अनुभवला आहे. आता तुमच्या आयुष्यातील आनंदही मी वाढवणार आहे. फक्त एकदा मनापासून म्हणा, स्वामी, मला काही दिसत नसले तरी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग पहा, ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य व्हायला लागतात.